नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजची तारीख आहे 29/7/2024। आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोलीमधले हळदीचे बाजारभाव काय आहेत आपण आता बघणार आहोत। चॅनलवर नवीन असाल आपल्या दररोजचे हळदीचे बाजारभाव, तुरीचे, सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। चला बघूया आजचे हळदीचे बाजारभाव। आजची तारीख आहे 29/7/2024। हळदीले भाव लागलेला आहे 17,235 रुपये प्रति क्विंटल। हळदीच्या भावामध्ये वाढ झालेली आहे। हळदीची क्वालिटी तुम्ही मागून बघू शकतात। यानंतरची दुसरी पावती आहे 15,340 रुपये प्रति क्विंटलची। 15 पोते कांडी आहे। त्यानंतर पुढची पावती आहे गट्टूचा भाव आहे। त्यानंतर पुढची पावती आहे हळदीची पट्टी आहे। भाव लागलेला आहे 16,615 रुपये प्रति क्विंटल। हळदीची क्वालिटी तुम्ही बघू शकता। 50 कट्टा कांडी आहे। त्यानंतर पुढची पावती आहे 15,500 क्विंटलची। हळदीची क्वालिटी बघू शकता। 14 कट्टे कांडी आहे। त्यानंतर पुढची पावती आहे 17,790 क्विंटलची। 90 क्विंटल रुपये प्रति क्विंटल। चूक भूल झाली तर मित्रांनो माफ करा। त्यानंतर 30 कट्टा कांडी आहे। त्यानंतर पुढची पावती आहे 15,125 क्विंटलची। गट्टूची पावती आहे ही 20 कट्टा गट्टू आहे। त्यानंतर पुढची पावती आहे 16,750 रुपये प्रति क्विंटलनं भाव लागलेला आहे या हळदीले। हळद बघू शकता तुम्ही। त्यानंतर पुढची पावती आहे 14,950 रुपये प्रति क्विंटल या गट्टूले भाव लागलेला आहे। गट्टूची क्वालिटी बघा। त्यानंतर पुढची पावती आहे हळदीची 15,355 रुपये प्रति क्विंटल या हळदीले भाव लागलेला आहे। 25 कट्टा हळद आहे ही। त्यानंतर पुढची पावती आहे बंडाची। या बंडाला भाव लागलेला आहे 16,400 रुपये प्रति क्विंटल। बंडाची क्वालिटी बघू शकता। त्यानंतर पुढची पावती आहे बंडाची 14,950 रुपये प्रति क्विंटल। 17 कट्ट्याले भाव लागलेला आहे। त्यानंतर पुढची पावती आहे 15,200 रुपये प्रति क्विंटलची। गट्टूले भाव लागलेला आहे। 5 पोते बंडा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। आज हळदीच्या भावामध्ये वाढ झालेली आहे। चांगल्या क्वालिटीची हळद असेल तर 17,000 रुपये प्रति क्विंटल चांगल्या क्वालिटीले हळदीले बाजारभाव चालू आहे। आणि गट्टू 15 पासून 15.5 लोक चांगला असला तर 16,000 रुपये प्रति क्विंटल हिंगोली मार्केटमध्ये गट्टूले आणि हळदीले बाजारभाव चालू आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।